नाशिकच्या नैताळेमध्ये 30 एकर गायरान जमीन लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड। वारसांकडून प्रशासन आणि राजकीय पदाधिकाऱ्यांवर आरोप। संभाजीनगरच्या 67 कोटींच्या हॉटेल लिलावातून मंत्री संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांत बाहेर पडणार। आरोप करणाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्याचं शिरसाटांचं आव्हान। दहशतवादी प्रकरणी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीच्या पडग्यामध्ये एटीएसचे छापे। साकीब नाचनच्या घरावरती छापा घातल्याची माहिती। लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरसकट लाभ देणं चूक झाली। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। सरकारी नोकरी, कार आणि 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांच्या कागदपत्रांची होणार तपासणी। रायगडमध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावलेंमध्ये नॅपकिन वॉर। नकलांना भीक घालत नाही, गोगावलेंची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाचा वाद वाढण्याची शक्यता। हिंदी लाडकी बहीण या वक्तव्याचा आणि भाषणाचा विपर्यास केला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका। मराठीसाठी आग्रहीच असल्याचंही केलं स्पष्ट। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये नर्सच्या नियुक्तीपत्रासाठी 20 लाख घेतल्याचा आरोप। 2018 पासून खोट्या नियुक्तीपत्रांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरू। देशातील कोरोना रुग्णांची संख्या 4000च्या घरात। कोल्हापुरात 72 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू। काळजी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। ईशान्य भारतामध्ये मुसळधार पावसामुळे कहर। 3 दिवसांमध्ये 34 जणांचा मृत्यू। आसाममध्ये 19 जिल्हे पूरग्रस्त। फ्री पॅलेस्टाईन घोषणा देत अमेरिकेमध्ये मोठा दहशतवादी हल्ला। लोकांवरती मोलोटो कॉकटेल फेकून लावली आग। 6 जण होरपळले, आरोपी ताब्यात।